रीलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली. कोल्हापुरात एकच खळबळ. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी 7 ऑगस्ट सायंकाळी घडली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची माहिती पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात वेगळंच वास्तव समोर आलंय. रीलसाठी 2 युवक छर्याची बंदूक घेऊन शेतात गेले असताना हवेत गोळीबार करण्याच्या प्रयत्नात अचानक गोळी सुटून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. इचलकरंजी कोल्हापूर रोडवरील पेट्रोल पंपाच्या मागील लक्ष्मी माळाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात शशिकांत कांबळे आणि शुभम सूर्यवंशी हे दोघे छर्याची बंदूक घेऊन गेले होते. यावेळी हवेत गोळीबार करत असताना अचानक गोळी शशिकांत कांबळे यांच्या कानाखाली आणि मानेजवळ लागली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कुटुंबियांनी तातडीने त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र कानाखाली आणि मानेजवळ गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इचलकरंजी.